नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आज भास्कर जाधव यांनी मंत्र्यांच्या बेसिस्तीबाबत अत्यंत आक्रमकपणे भूमिका मांडली. काही मंत्री हे लक्षवेधी सूचना उपस्थित केलेली असताना उत्तर द्यायला हजर नसतात. यावर त्यांनी अध्यक्षांना विनंती केली की या मंत्र्यांना शिस्त लावणार कोण? कारण जनतेच्या प्रश्नावरती आमदार अधिवेशनाला येतात आणि वेगवेगळ्या प्रश्नावर आपल्या भूमिका मांडतात, प्रश्न मांडतात आणि त्या प्रश्नाला काही वेळा लेखी उत्तर दिलं जातं तर मंत्री गैरहजर असतात आणि ज्यावेळी मंत्री हजर असतात त्यावेळी उत्तर आलेलं नसतं. त्यामुळं आपण अधिवेशन नेमकं भरवतो कशाला, हा असा प्रश्न विचारून भास्कर जाधव यांनी अध्यक्षांना असं सांगितलं की अध्यक्षांना मंत्र्यांना शिस्त लावण्याचे पूर्ण अधिकार आहे, मात्र अध्यक्ष मंत्र्यांसमोर हातबल झालेले आहेत का? त्यामुळं आपण अधिवेशनामध्ये या सगळ्या गोष्टींचा नेमका विधानसभेमध्ये काय झालं ते तर ऐकणारच आहोत. पण यानंतर एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा आला, तो होता कामगार कायद्याविषयी, विशेषतः कामगारांचं किमान वेतन, कामगार सुरक्षा आणि एकूणच अलीकडच्या काळामध्ये जे उद्योग फोफवत आहेत ते कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता छोटे छोटे उद्योग सुरू करून नंतर त्याचं रूपांतर मोठ्या उद्योगात करतात, परंतु कागदोपत्री मात्र या उद्योगांची नोंदणी ही छोटे उद्योग म्हणून असते आणि प्रत्यक्षात कोट्यवधी रुपयाची तिथं उलाढाल होत असते. अनेक अशा घटना घडलेल्या आहेत महाराष्ट्रात की जिथं कामगारांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. नेमकं या विषयावर कामकाज काय झालं ते आपण आता बघणार आहोत. याची नोंद घेतली जाईल आणि नोंद घेऊन मान्य अध्यक्षाकडे देऊन याच्यावरती निर्णय घेण्यात येईल. नाही पुढे दुपारी, आज दुपारी घेण्यात येईल. ठीक. काय झालं? कोणाला पाठवली? आता इथं बोलून घ्या फायदा. सुद्धा दिलं होतं. माझं जालना जिल्हा ज्याच्यातून वगळण्यात आला, ही लक्षवेधी खरं म्हणजे मराठवाड्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीच्या माध्यमातून मी सुद्धा दिली होती. त्यांनी तुम्हाला मांडता येईल ना? तुम्हाला हा विषय मांडता येईल. जिल्ह्याचं नाव नाहीये ते सुद्धा याच्यात ऍड करून ही लक्षवेधी मध्ये आम्हाला संधी देण्यात यावं याच्यावर बोलण्यासाठी. उद्या असं करूया. कधी घ्यायची उद्या? ही लक्षवेधी क्रमांक 4 ही उद्या घेण्यात येईल. उद्या घेण्यात येईल. चला चला लक्षवेधी क्रमांक 5. लक्षवेधी क्रमांक 5. लक्षवेधी क्रमांक 5 उद्या ना. आबा म्हणले उद्या कर. कोण आहे? कोणाचं आहे? काय माननीय अध्यक्ष महोदय, बोलू दे त्यांना. अध्यक्ष महोदय, हे लक्षवेधी क्रमांक 5 जे आहे, हा हा आबा म्हणले उद्या. मी सातत्यानं विधिमंडळाचं कामकाज हे सर्वसाधारणपणे नियमानं चालावं, प्रथापरंपरेनं चालावं आणि अध्यक्षांचा त्याच्यावर होल्ड असावा याकरता आग्रही असतो. कदाचित काही मंडळी माझा राग देखील करत असतील, पण अध्यक्ष महोदय या चेअरला इतकं गृहीत धरणं योग्य नाही. आपण अध्यक्ष म्हणून आत्ता तुम्हाला चेअरपर्सन म्हणून अध्यक्षांचे सगळे अधिकार या क्षणाला लागू होतात. तुम्हाला जर एखादा मंत्री सभागृहात हजर राहणार नसेल तर त्यांनी आपली परवानगी घ्यायला पाहिजे, त्यांनी आपल्याला पत्र द्यायला पाहिजे. एखाद्या ठिकाणी उत्तर आलं नसेल तर पुढे लक्षवेधी ढकलायची असेल तर मंत्र्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केली पाहिजे. हे काय चाललंय काय सभागृहामध्ये? काय चाललंय सभागृहामध्ये? ही थट्टा, ही चेष्टा, हे विधिमंडळ आहे का काय चाललंय काय? अण्णा, हे काय बरोबर आहे का? सदस्यांनी यायचं, मंत्र्यांनी नाही यायचं, मंत्र्यांनी यायचं, उत्तर नाही यायचं, उत्तर यायचं, लागलेली नसायची. हे चाललंय काय सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय? फार गंभीर आहे. मकरंद पाटील साहेब, आपण याच्यामध्ये पत्र दिलंय. नाही, सदर लक्षवेधी माझ्याकडे आली होती, परंतु मी ते हस्तांतरित केले जलसंपदा विभागाकडे.
बर चला चला ही लक्षवेधी क्रमांक 5 ही सुद्धा उद्या घेण्यात येईल. आता लक्षवेधी क्रमांक 6 आहे. लक्षवेधी क्रमांक 6. अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. आलंय. अध्यक्ष महोदय, पिंपरी चिंचवड शहरामध्ये भोसरी या ठिकाणी MIDC ज्या काही कंपन्या आहेत त्याच्यामध्ये अंबिका पावडर कोटिंग म्हणून कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये 29 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर तिथे एक कर्मचारी कामगार मृत्युमुखी पडला आणि जवळपास 6 कामगारांना हॉस्पिटलाइज करायला लागलं. आता मंत्री महोदयांनी उत्तर दिलं आहे, तर उत्तराच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी आहे, कामगारांची नगरी आहे आणि या कामगारांच्या नगरीमध्ये कामगार हा सुरक्षित असला पाहिजे आणि कामगार सुरक्षित जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत औद्योगिक नगरी ही औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाऊ शकणार नाही. याच्यासाठी मंत्री महोदयांना माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत की जे काही जखमी झालेले कर्मचारी आहेत, कामगार आहेत आणि मृत्युमुखी पडलेले जे काही आहेत, तर त्यांना कंपनीने काही कॉम्पन्सेशन केलं आहे का? आणि अशा प्रकारच्या या ज्या काही घटना घडतात त्या घटनेच्या बाबत आपण त्याच्यावर काही कारवाई करणार आहोत का? आणि अशा घटना घडू नये याच्यासाठी आपण सुरक्षेच्या काही उपाययोजना करणार आहोत का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे 29 नोव्हेंबरला अंबिका मेटल फिनिशर MIDC भोसरी तालुका हवेली येथे ॲल्युमिनियम चॅनलचं पावडर कोटिंगचं काम त्या कंपनीत होत असते. त्यामध्ये 6 कामगार त्या कंपनीमध्ये कामाला आहेत आणि तिथे एक दुर्दैवी घटना घडली. 3:30च्या सुमारास जे फर्नेस असते त्यामध्ये LPGच्या पाईपमध्ये लीक होऊन तिथे स्फोट झाला. त्या स्फोटामध्ये सुनील कुमार हे जे कामगार होते यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं आणि तिथे नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. याच्यासोबत बाजूच्या कारखान्यातले सोनू इंगळे म्हणून एक कामगार होते, त्यांना दुखापत झाली होती आणि इतरही जे कामगार होते ज्यांना किरकोळ दुखापती होत्या यांना दवाखान्यात नेण्यात आलं, त्यांचा इलाज करण्यात आला. आणि जे मृत कामगार आहेत त्यांना सानुग्रह त्यांच्या वारसास अनुदान 3.5 लाख रुपये कंपनीतर्फे देण्यात आलेले आहे आणि उरलेली जी त्यांची नुकसान भरपाई आहे ती देण्यासाठी श्रमिक नुकसान भरपाई आयुक्त पुणे यांना कळवण्यात आलेलं आहे. त्यांच्या इथे कारवाई प्रस्तावित आहे आणि त्यांच्या येथील सर्व प्रक्रिया होताबरोबर त्यांना आयुक्तांमार्फत संबंधित नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. आत्ताच सन्मान्य सदस्यांनी जे विचारलं की कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल आपण काय, तर सर्वात मुख्य म्हणजे असं आहे की ही जी कंपनी आहे ही कंपनी जी आहे ही कोणतेही परवाने न घेता, परवानगी न घेता चालू असलेलं युनिट होतं. भरपूर युनिट त्या भोसरी MIDCमध्ये आहेत आणि कामगार सुरक्षित राहायला पाहिजे. कामगारांच्या सेफ्टीची जबाबदारी ही कामगार विभागांची आहे. कामगार विभागाच्या माध्यमातून नेहमी CIS प्रणालीद्वारे सर्व कारखान्यांची तपासणी होत असते. सोबतच आपण पाहिलं असेल की जिथे रिॲक्टर्स वगैरे आहेत त्यांचे रिॲक्टर पॉलिसी आपण आणलेली आहे आणि विशेष करून सेफ्टी ऑडिट जे आहे हे बाह्य यंत्रणांद्वारे सर्व कंपन्यांचं होत असते. पण ही नोंदीत कंपनी नसल्यामुळे तिथे विभागाच्या सेफ्टी ऑडिटचा जो हे आहे तो ड्राईव्ह झाला नव्हता. पण भोसरी MIDCमध्ये असे जितकेही विना परवाना चालत असलेले युनिट्स असतील अशा सर्वांचा एक स्पेशल ड्राईव्ह घेण्यात येईल आणि असे जे काही धोकादायक युनिट चालू आहेत यांनी जर परवाने घेतले नाही, संबंधित सुरक्षा संदर्भात
जे काही उपाययोजना करायच्या असतात त्या केलेल्या नसतील, या सर्व युनिट्सवर कारवाई करण्यात येईल, त्यांच्यावर खटले दाखल करण्यात येतील आणि कामगारांना विशेष करून जे सुरक्षिततेचे साधनं दिले पाहिजे तेही दिले नसल्यास त्यांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. बोला. अध्यक्ष महोदय, मला प्रश्न विचार. मंत्री महोदयांनी उत्तर दिलं. निश्चितच कामगार नगरी म्हणून पिंपरी चिंचवड शहर हे महाराष्ट्र शासन चांगली कारवाई करेल, परंतु काही आणखीन गोष्टी आहेत की सेफ्टी ऑडिटचे मानक नसलेल्या कारखान्यांवर आपण काही ताळाबंदी करणार आहोत का, आणि राज्यातील धोकादायक उद्योगांसाठी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी नवीन काही धोरण आपण आणणार आहोत का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, जसं सदस्यांनी विचारलं की जे सेफ्टी ऑडिट केल्यानंतर जे मानकं त्या युनिटकडनं तिथे प्रस्थापित केले पाहिजे, त्या सेफ्टीच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी कंपनीत असल्या पाहिजे ह्या जर तिथे आढळून आल्या नाही तर ते युनिट बंद करण्याची प्रोव्हिजन कायद्यामध्ये नाही आहे. त्यामुळे ते युनिट बंद करणं हे काही आपल्याला शक्य होत नाही. पण असं जर आढळलं की तिथे या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात येत नाही आहे तर त्यांना सूचना देण्यात येते. सूचना दिल्यानंतरही जर करण्यात नाही आलं तर त्यांच्यावर खटला दाखल करण्यात येतो आणि खटला दाखल केल्यावरही जर करत नसतील तर त्यांना दंड आणि ज्या काही कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. त्यामुळे त्यांना सूचना देण्यात येईल त्यांचा स्पेशल ड्राईव्ह करून. आणि जे आपण म्हटलं की काही उपाययोजना आपण करणार आहात का, तर आताच केंद्र सरकारने आपले जे लेबर कोड्स आहेत ते नोटिफाय केले आहे. त्याचे जे नियमावली येणार आहे त्या दृष्टीने आता पुढील कारवाई नवीन कोडच्या प्रमाणे आपण करणार आहे. बोला. माननीय अध्यक्ष महोदय, आपला आभारी आहे. आपण पाहतच नाही आमच्याकडं. गेले दोन दिवस झाले अध्यक्ष महोदय बघतो आम्ही. सर्वीकडेच बघावं लागतं. नाही, आमच्याकडे पाहायला पाहिजे ना अध्यक्ष. माझा सिनियर सदस्य आम्ही. बोला बोला. अध्यक्ष महोदय, माननीय शंकरराव जगताप यांनी जरी हा भोसरीचा विषय असला तरी हा राज्यामधला संपूर्णतः उद्योग क्षेत्रातला हा विषय, उद्योग चालू राहावा अध्यक्ष महाराज, यामध्ये काही दुमत नाही. तो पर्यायाने चालूच राहायला पाहिजे हे आमचं स्पष्ट मत आहे. पण तो हे होत असताना अशा पद्धतीच्या परवानग्या न घेता युनिट चालवणं आणि त्यामध्ये असे अपघात घडल्यानंतरसुद्धा माननीय मंत्री महोदय म्हणतात की आपल्याला त्याच्यावर कायदेशीर बंद करण्यासंदर्भामध्ये कारवाई करता येत नाही. बंद करावे हा आमचा हेतूच नाही, परंतु जे काही असा तुम्ही ड्रायव्हिंग घ्या, स्पेशल तुम्ही सांगितलं की आम्ही असा ड्रायव्हिंग घेतो आणि त्यामधून एकतर काय झालं आता अध्यक्ष महोदय, कंपन्यामध्ये परमानंट वर्कर आता कुठंही होत नाहीत. सर्व कॉन्ट्रॅक्ट लेबर सुरू झाले अध्यक्ष महाराज. त्यामुळे त्यांच्या वेतनाचा प्रश्न आहे, त्यांना काय मिळतं हा एक प्रश्न आहे. माननीय मंत्री महोदय यांनी हा विषय हातावरती घेतला पाहिजे. ज्या ज्या कंपन्यामध्ये अशा प्रकारचे लेबर आहेत त्यांना मिळतं किती, मिनिमम वेजेस मिळतो का नाही मिळतो हे तरी बघण्याचं काम आपलं आहे की नाही. मग कॉन्ट्रॅक्ट जर लेबर असेल तर त्यांना मिनिमम वेजेस कसा मिळेल, नाही मिळत. याच्या खाली अक्षरशः लूट चालू अध्यक्ष महोदय. त्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये अशा पद्धतीनं जे कॉन्ट्रॅक्ट लेबर त्या ठिकाणी सुरू आहेत त्या सर्व बाबतीमध्ये आपण एक मोठा ड्राईव्ह त्या ठिकाणी घेणार आहात का. जे मेलेत त्यांना तर आपण मदत केलेलीच आहे, परंतु ज्या नोंदणी त्यांची नाहीत त्या सर्व कारखान्याचं ड्राईव्ह घेऊन यांच्यावरती कारवाई आपण प्रसंगी कायद्यामध्ये बदल करून यांच्यावर कठोर नियम लागू केले पाहिजे या मताचं. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी आत्ताच जो विषय सांगितला हे खरं आहे की बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की नवीन तरुण जे आहेत ते नवीन काम शिकतात. त्याला थोडंसं वेल्डिंगचं काम यायला लागलं की त्याचं युनिट तो वाढवतो. जसं या कंपनीच्या बाबतीत आहे की त्याचं छोटंसं युनिट त्यांनी सुरू केलं असेल, नंतर त्याला कोटिंगचं ज्ञान आलं, त्यांनी कोटिंगचं काम सुरू केलं. पण कुठंतरी त्यांनी ज्या कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार परवानगी घेतली पाहिजे, लायसन्स घेतले पाहिजे, ते त्यांनी घेतले नाही. आणि असे लायसन्स न घेतलेले युनिट महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि यांना तपासण्याचं काम आपण निश्चित करू. त्यांचा एक स्पेशल ड्राईव्ह आपण घेऊ आणि त्यामध्ये सर्व कामगारांचं हित जोपासल्या जाते की नाही ह्या सगळ्या गोष्टींच्या तपासण्या आपण करू. मिनिमम वेजेसच्या बाबत आपण जे बोलले तर मिनिमम वेजेसच्या बाबतीतसुद्धा आम्ही आतापर्यंत 8 वर्ष झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये मिनिमम वेजेस म्हणजे फायनल करायची जी आपली सल्लागार समिती होती ती अस्तित्वात नव्हती, ती आपण गठीत केलेली आहे.
त्या समितीचे सर्व मीटिंग्स आता सुरू झालेले आहे. 68 शेड्यूलमध्ये असलेले सर्व जे कारखाने आहेत, जे कामं आहेत, जे कामगार आहेत, त्यांच्या ज्या अलग अलग हे आहेत विभाग आहेत, त्याप्रमाणे त्यांचे मिनिमम वेजेस रिवाईज करण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. आणि प्रत्येक 68 शेड्यूलमधल्या सर्व कामगारांचं मिनिमम वेज त्यांना मिळालं पाहिजे, हे आपण संरक्षितपणे त्यांना मिळवून देणार आहे. त्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आणि आता जे नवीन कोड नोटिफाय झाले आहेत, त्या नवीन कोडमध्ये हे 68 शेड्यूलसुद्धा हे करून स्किल, अनस्किल्ड, स्पेशली स्किल्ड असे 4-5 हे करून सगळ्यांना समान वेतन मिळणार आहे. त्यामुळे नवीन कोड आल्यानंतर त्यातसुद्धा बदल होणार आहे. पण यामध्ये कुठेही कामगारांच्या हितासोबत काही छेडछाड होईल असं कुठेही काम होऊ देणार नाही. त्याला खूप चांगलं आहे, खूप चांगलं उत्तर त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. पण तो प्रत्यक्षात होतं का अध्यक्ष महाराज? खाली यांचा कामगार अधिकारी जातो का अध्यक्ष महाराज कंपनीमध्ये जाऊन बघतो का अध्यक्ष महाराज काय चाललंय ते? म्हणून मिनिमम वेजेस मिळतं. मी परवा एका कंपनीला व्हिजिट केली, चेन कंपनी, LGB चेन कंपनीला भेट दिली. मी तिथं विचारलं, रजिस्टर आणून तुझं दाखव आम्हाला. कामगार अधिकारी, आमचा जिल्ह्याचा कामगार अधिकारी कितीदा तुझ्या कंपनीमध्ये आला, कामगार अधिकाऱ्याला बोलून घेतलं, तू केव्हा आला इथं? 2 वर्ष झाले अध्यक्ष महाराज, एकही कामगार अधिकारी तिथे गेला नाही. तुमच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काय लिहिलेलं आहे? कामगार अधिकाऱ्यांनी दर महिन्याला व्हिजिट केली पाहिजे की नाही पाहिजे, कंपनीला बघितलं पाहिजे की नाही पाहिजे. जर तुमचे अधिकारी 2-2 वर्ष जर तिथं जाणार नसतील तर कसा न्याय मिळाला अध्यक्ष महाराज कामगारांना? तिथं एक तर मुळामध्ये स्थानिक लोकांनी जमिनी द्यायच्या तुमच्या कंपनीसाठी, स्वतःच्या जमिनी द्यायच्या, ते आमच्या जमिनीवर तुमचे कारखाने उभा राहतात आणि तुम्ही स्थानिक लोकांना घेत नाहीत. LGB कंपनीमध्ये अध्यक्ष महाराज संपूर्ण बाहेरचे लोक आहेत आणि तिथं स्थानिक लोकांनी ज्या लोकांच्या जमिनी गेल्यात त्याही लोकांना जर तुम्ही घेत नसाल अध्यक्ष महाराज, तर या बाबतीत सुद्धा तुम्हाला हे तपासण्याचा, पाहण्याचा अधिकार निश्चितपणे या ठिकाणी आहे. तुम्ही सर्व आज तातडीनं बैठक बोलवा आणि सर्व कंपन्यांना सांगा, स्थानिक 80% लोकांना रोजगार तुम्हाला द्यावा लागणार आहे. त्या संदर्भामध्ये तुम्ही आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी, हे माझं मत आहे अध्यक्ष महोदय. निश्चित सन्मान्य सदस्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं, बऱ्याच ठिकाणी असं आढळून आलेलं असेल तरी स्पेसिफिक असा कोणता अधिकारी जर गेला नसेल तर आपण आमच्याकडे द्या. असं कोणत्याही अधिकाऱ्याला सोडलं जाणार नाही. त्या अधिकाऱ्यावर आम्ही कारवाई करू. आणि त्या भागात सुद्धा जर कामगारांवर अन्याय होत असेल, त्यांना मिनिमम वेज देण्यात येत नसेल तर संबंधित कंपनीवरही कडक कारवाई आम्ही करू. तर बाबाजी काळे. माननीय अध्यक्ष महोदय, आदरणीय शंकरराव जगताप यांनी लक्षवेधी मांडली, त्याच्याशी मी अनुकूल आहे. आमच्याही खेड तालुक्यामध्ये चाकण MIDC, मरकळ MIDC, या MIDCमध्ये अनेक वेळा स्फोट अशा दुर्घटना घडलेल्या आहेत. कंपन्यासुद्धा आपलं त्या ठिकाणी सर्व सिवेज त्या ठिकाणी नद्यांमध्ये प्रदूषण वाढवत आहेत. अशा अनेक गोष्टी मांडूनही पण लोकप्रतिनिधींना याबाबत आत्तापर्यंत एकही उत्तर मिळालेलं नाही आहे. दुसरा मुद्दा आत्ताच माजी मंत्री महोदयांनी मांडला की कामगार त्या ठिकाणी सुरक्षित नाही आहेत, स्थानिक कामगारांनासुद्धा न्याय दिला जात नाही आहे. आणि आपले जे कामगार आयुक्त किंवा इतर मंडळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोनोपली चालू आहे. काही ठराविक मंडळीच त्या ठिकाणी माथाडीची कामं असतील, इतर कामं असतील, लेबरमधली कामं असतील या ठिकाणी करत आहेत. खेड तालुक्यामध्ये मोठी MIDC असताना लोकप्रतिनिधींना अद्यापपर्यंत तुमच्या कोणत्याही आयुक्त किंवा इतर अधिकाऱ्यांनी संपर्क न करता कोणत्याही स्वरूपाचा आढावा देत नाही आहे, टाळाटाळ करतात. माजी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपल्या संदर्भातले जे विषय असतील त्या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या तालुक्यात फार मोठी MIDC आहे. आपण त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना एक खास जिल्ह्यामध्ये किंवा आपल्यामार्फत इथं मंत्रालयाच्या आपल्या सभागृहामध्ये एखादी मीटिंग जर लावून दिली तर आम्हाला तालुक्याचे प्रश्न मांडता येईल, कामगारांना न्याय देता येईल आणि इतर विषयाबाबत सुद्धा आमचं आकलन होईल. चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न स्कोपच्या बाहेरचा जरी असला तरी सन्मान्य सदस्यांची भावना बघता माझी विनंती राहील की सर्व सन्मानित सदस्यांनी जर मला स्पेसिफिक या विषयाबद्दल पत्र दिलं
तर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही आदेशित करू, आपल्याशी संपर्क करायला लावू आणि ज्या काही आपल्या समस्या खेड MIDC बद्दल असतील त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू. चला, सभागृहाची विशेष बैठक आता स्थगित होत असून सभागृहाची नियमित बैठक सकाळी 11 वाजता भरेल.